नमस्कार. आजपासून मी आपल्याला संतांच्या नगरीत असलेल्या महाराष्ट्रात संतांनी जे वास्तव्य पावन केले त्या सर्व संतांबद्दल थोडक्यात त्यांचे जीवनक्रम मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या संतांपैकी एक संत म्हणजे संत तुकाराम यांचा मी त्यांचा उपन्यास मांडणार आहे. या संतांचा विषय आहे संतांची गाथा. चिपाळ्यांचा नाद आणि पांडुरंगाची साथ, नामात रंगलेले मन समोर विठ्ठल. तुकारामाबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी आणि वेदक आहे. शांत स्वभावाचे आणि सतत नामात रंगलेले असे व्यक्तिमत्व. सावकारी त्यांचा व्यवसाय असला तरी त्यांचा सावकारी पूर्ण बुडून गेला होता. लोकांनी त्यांना खूपच बुडवले. त्याचा त्यांच्या संसारात खूपच परिणाम झाला आणि त्यांची मंडळी त्यांना सतत टोमणे मारायची. कारण सावकारी व्यवसाय असला तरी त्यांचे लक्ष मात्र त्यात कधीच नव्हते. कारण त्यांचे पांडुरंगावर खूप अढळ विश्वास होता आणि तो सर्व भार ते पांडुरंगावरच सोडून देत होते.